सेवेचं कार्य करणारे करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम पाजयाची वांग सुंदर शेंदुराची कंठी धगे मान कापराची देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सगळे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हिरे दलिता मुकुट शोभा शोभे भारते जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सगळे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर केवल वंदना सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना दासरामाचा भट्टा हे सजला संकष्टी पावावे देवानी रक्षावे गुरुवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सरळे मात्रे मन कामना पूर्ते जय देव दुर्गे दुर्गत भारी सुजन संसारी नाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म करणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव जय देव शिवम भौनी पाता तुझे सेनाई चारी जमले परम तुझा बोलवे काही काही वाट करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे ते तो दासा लागे पावस लवलाय जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव जय देव तन्न वदने पतन होते निराशा देशापासून सोड दुःखापासून सोड होळी भोपाशा अंबे तुझा वापूर कंकर विराशा हर कल्लिंदाला पद पंकजलेशा जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी कर्पूर गौरा गौरी शंकरा आरती करू तुझला नाम स्मरता प्रसन्न हो कर्पूर गौरा गौरी शंकरा सूर्यकोटि समप्रभा मोरया मोरया गणपती बाप्पा या ठिकाणी NDTVच्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या वेल एज्युकेशन
सर्व मित्रमंडळींना मनापासून शुभेच्छा आणि नमस्कार. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे गवळी गल्लीतला गणपती मागील 60 वर्षापूर्वीपासूनचा आहे. या गणपतीचा जो गाडा चालवणारे माणसं आहेत ते माणसं एवढ्या मोठ्या मनाची दिसतात इथं की त्याचा आदर्श उस्मानाबाद जिल्ह्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतला पाहिजे. याचं कारण असं आहे की समतेचा संदेश याच ठिकाणातून जातोय असं माझं मन सांगत आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून कायद्याच्या चाकुरीत बसून समतेचा संदेश पोचवा असा कायदा सांगतोय. पण या ठिकाणी या मंडळाचे सदस्य प्रेमातून ते संदेश देतात आणि तो समतेचा संदेश समाजापर्यंत पोचतो. याचं मला मनातून कौतुक वाटतं. प्रेम करतात माणसं पण ओठातूनच करतात, पोटातून दिसतच नाही. प्रेम असं करा की जी पोटात शिजतंय ती ओठात आलं पाहिजे, त्याला प्रेम म्हणतात. ते प्रेम इथून मला दिसतंय. पूज्य सर तुम्ही गुरु आहेत, गुरु. आणि मला वाटते 7 तारखेलाच गुरुची आणि शिष्याची भेट होण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरु शिष्याचं नातं प्रेमाचं कसं असतंय हे सांगण्याचं काम पूर्ण अवघा महाराष्ट्र करतो. काय आपल्याला ईश्वरानं कमी केलंय? खरं सांगा, एक करंगळी बाजारात कुठे विकत मिळते का? करंगळी आपल्या बोटाचं एक नख तर मिळतंय का? ईश्वर सांगताय की एवढे अवयव तुम्हाला महत्त्वाचे दिलेत की ती बाजारात कुठंच मिळत नाही. तो संदेश या गणपतीमधून अवयव दान सर्वश्रेष्ठ दान हा संदेश जातोय समाजापर्यंत. याचंही मनातून कौतुक करणं गरजेचं आहे. माणूस मरतो, जनावराचं मांस कोणत्या कोणत्या कारणाला येतंय, खाण्याच्या सुद्धा कारणाला येते, पण माणसाचं आयुष्य जिवंत आहे तोपर्यंतच कामाला येत आहे. मयत झाल्यावर कशाच्याच कामाला येत नाही. म्हणून जिवंत असताना अवयव दान करा, दुसऱ्यावर प्रेम करा असाही संदेश या ठिकाणातून जातो. महत्वाचा मुद्दा की माणसाला हात दिला, पाय दिला, डोळे दिले, नाक दिले, सर्व अवयव दिले, पण एक लाचकन किंवा एक धागा ईश्वरानं आपल्या हातात ठेवला, ती कधीही विसरू नका. तो धागा काय आहे ते कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळ्यांना कळालं. त्या धाग्याचं नाव आहे स्वच्छवास. अवघ्या 2 सेकंद जरी आपल्याला स्वच्छवास नाही मिळाला, श्वास नाही मिळाला, तर माणूस संपला. तो स्वच्छवासाचा अधिकार गणरायाने, महादेवाने, ईश्वराने आपल्या ताब्यात ठेवलाय. अरे मगरुरी करू नको, घमेंड करू नको, अहंकार करू नको. माझ्या हातात तुझा दोर आहे. आणि म्हणून म्हटलं गेलंय, मी पतंग तुझ्या हाती दोरा, मी पतंग तुझ्या हाती दोरा. उडतो पतंग जातो आकाशी, पतंगाची दोरी तुझ्या पाशी. म्हणून मी पतंग तुझ्या हाती दोरा, मी पतंग तुझ्या हाती दोरा. कधी दोरा तोडायचा आहे आणि कधी जोडायचा आहे गणरायाच्या हातात आहे, कधीच विसरू नका. म्हणून घमंडी सोडा, अहंकार सोडा, मगरुरी सोडा आणि मित्र प्रेम जोडा. एवढाच संदेश गणपतीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवतो. आणि गुरुला वंदन करून इथंच 2 शब्द लांबायलेले थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिवामध्ये गवळी गल्ली या ठिकाणी आलेलो आहोत. धाराशिवचा महाराजा, मानाचा गणपती बाल गणेश मंडळ धाराशिव या ठिकाणी
60 वर्षापूर्वीपासून हा गणपती या ठिकाणी बसवला जातो आणि समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी राबवला जातो. हे उपक्रम काय काय आहेत ते आपण हुच्चे सरांच्या माध्यमातून ऐकायचे आहेत. या ठिकाणी शरीराचे अवयव दान सर्वश्रेष्ठ दान हा उपक्रम आज धाराशिव शहरामध्ये गवळी गल्लीमध्ये राबवण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम. मागच्या 5 वर्षापूर्वी एका मुलीवर बलात्कार झाला. त्या बलात्कार करण्याला फाशी दिली पाहिजेत आणि अन्याय दूर करणाऱ्या या हिंसाचारी वृत्तीला संपुष्टात आणले पाहिजेत असा एक देखावा त्यांनी मागील मला वाटतं 2019ला तो देखावा दाखवला होता. त्यावेळेसही राणा जगदीशसिंह पाटील आणि मी स्वतः संपादक प्रभाकर लोंढे या ठिकाणी आरतीला आम्हाला बोलवलं होतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळा उपक्रम राबवणारा गवळे गल्लीतील धाराशिवाचा राजा, धाराशिवचा महाराजा, धाराशिवचा मानाचा गणपती, या गणपतीच्या माध्यमातून आपण हुच्चे सरांना विचारूया. नेमकं सर 60 वर्षापूर्वीपासूनचा गणपती धाराशिवामध्ये समतेचा संदेश पोहोचवणारा आणि प्रत्येकाला प्रेमाचं नातं कसं जुळवलं पाहिजे हा संदेश देणारा गणपती, काय सांगाल सर? काय काय उपक्रम आहे तुमच्या मनामध्ये? आज गवळी गल्लीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणपती बसवण्याची परंपरा आहे. गवळी गल्लीमध्ये तालीम आहे. तालमीचे त्या काळातले प्रमुख पैलवान कैलासवासी मारुतीराव दिवटे यांच्या प्रेरणेनं व त्या काळामध्ये 42-43 सालामध्ये लोकमान्य टिळकांचं या धाराशिव जिल्ह्यामध्ये येणं आणि आव्हानात्मक की गणेश उत्सव चालू केला पाहिजे, तर निजामाच्या राजवटीमध्ये गणेश उत्सव रस्त्यावर साजरा करण्याचा पूर्णपणे परवानगी नव्हती आणि जर परवानगी आणायची असेल तर हैदराबादच्या राजाची घेऊन या अशा प्रकारचा तो सरदार या धाराशिवमध्ये सांगत असे. मग गणपती तर बसवायचा आहे, पैलवान लोक आहेत, शक्ती आहे, बुद्धी आहे, सगळं सामर्थ्य आहे, याचा कुठेतरी वापर केला गेला पाहिजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. म्हणून तालमीमध्ये गणपती उत्सव सुरू करण्यात आला. तो 1963 पर्यंत तालमीमध्ये गणपती उत्सव साजरा होत होता. 1964 साली मात्र तो रस्त्यावर गणपती आणला गेला आणि रस्त्यावर आणलेल्या गणपतीचं नाव ठेवलं मंडळाचं श्री बाल हनुमान गणेश मंडळ गवळी गल्ली धाराशिव. असा कोण होता तो शूरवीर की 1964ला निजामाच्या कारकिर्दीमध्ये रस्त्यावर उतरून श्री गणेश मंडळ स्थापन करून रस्त्यावर गणपती आणणारा तो वीर कोण होता? त्याचं नाव काय? स्वर्गीय बंडू गवळी यांनी संस्थापक म्हणून या मंडळाची निर्मिती केली आणि त्याचबरोबर कार्यवाह संस्थापक म्हणून मनमताप्पा पाळणे व अनेक असे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून ठरवलं. त्यामध्ये डॉक्टर अजित नायगावकर आहेत, प्राध्यापक गजानन गवळी आहेत की ज्या पदावर काम करताना 60 वर्ष झाली आज की यामध्ये मारुती ड्युटी कोण होते? मारुती ड्युटी हे पैलवान होते. बर, ते पैलवानानं पुढे आणायचं काम केलं. यस. मारुतीराव दिवटे यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या तरुण पिढीला एकत्र आणण्याचं, समतेचं, कुठल्याही भेदभाव न बाळगणाऱ्या तालमीतला एकमेव पैलवान होता की कुठल्याही प्रकारचा भेदभाव बाळगला नाही. सगळ्यांना गुरु म्हणून स्वतः एक विविध प्रकारचे पैलवान निर्मिती केली. हरिश्चंद्र बिराजदार गवळी गल्लीतून पैलवानाची निर्मिती झाली म्हणायला काय हरकत नाही. आता सर मला काय म्हणायचं, धाराशिवमध्ये प्रत्येकाच्या खिशामध्ये गुटखा दिसतो. प्रत्येकाच्या खिशामध्ये पुड्या 4, 5, 10 पुड्या आहे. आणि पहिलं तुमच्या पैलवानाच्या काळामध्ये पहाटे उठून दूध पिऊन तालिमीची कसरत करणारे मंडळी होते. काय सांगाल आज गणपतीच्या माध्यमातून जनतेला काय संदेश द्या? हा जे मंडळ चालवतो आम्ही, त्या मंडळाचा मुख्य उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवतो की निर्व्यसनीपणा हा वाढला गेला पाहिजे, निर्व्यसनीपणा हा टिकला गेला पाहिजे. निर्व्यसनीपणाने माणसं ताटमानेने उभे राहतात आणि प्रकृतीला कुठल्याही प्रकारची काहीही गालबोट लागत नाही. याला व्यक्तिमत्व म्हणतात.
आणि हे असं अष्टपैलू व्यक्तिमत्व जर निर्माण करायचं असेल तर पहिले मंडळ पाहिजे. उच्च सर थांबवतो तुम्हाला की मी आता माझं वय 55 वर्ष आहे. मी तुम्हाला 30 वर्ष सारखं बघतो. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज अजून बी ढळलं नाही. काय रहस्य आहे? आणि लोकांनी आज तुमचं वय किती आहे? साधारणपणे माझ्या अंदाजे अमृत महोत्सव 75 वर्षामध्ये सुद्धा 25 वर्षासारखं दिसता. काय सांगणार तरुणाला? मी कसा दिसतो यापेक्षा मला समोरची येणारी तरुण पिढी म्हातारी म्हणजे 25 वर्षामध्येच वाकलेलं असतं ते, पण 75 वर्षामध्ये तरुण दिसतात. काय रहस्य आहे? रहस्य काही नाही. हे तुमच्या आमच्या सारख्या माणसाच्या हसऱ्या आणि प्रसन्नतेच्या चेहऱ्यावर बघूनच आपण जगलो आहोत. आणि जे काही काम करतो ना ते पहिल्यांदा निस्वार्थपणे करतो. त्याग असतो आमचा त्याच्या पाठीमागे आणि सेवावृत्ती असते. सर आता स्त्रियांवर अन्याय होता, पूर्ण देशभर अन्याय होता. याच्याकडे सरकार जेवढ्या पाहिजे तेवढ्या ताकदीनं पाहत नाही. कायदे कडक असून सुद्धा कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. स्त्रिया म्हणजे कोण? आपल्याच आई आहे ना. मग आपल्याच बहिणीची इज्जत आपण भर वाटेवर आणत आहात. आपल्याच बहिणीवर आपणच बलात्कार करतात. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असा संदेश आपण देता. काय संदेश सांगाल तुम्ही सरकारला? गवळे गणपतीच्या माध्यमातून सरकारला काय आदेश करा? दरवर्षी बालविवाह होऊ नये, त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्या ही होऊ नये आणि त्याचबरोबर बालिका व मातांच्यावर अन्याय अत्याचार जुलूम होऊ नये म्हणून दरवर्षी आम्ही एक निवेदन देत असतो. महाराष्ट्र सरकारला काय सांगा? महाराष्ट्र सरकारला एकच सांगायचं आहे की जर आपण महिलांच्या या संरक्षणाची जबाबदारी कशा रीतीनं वाढवता येऊ शकेल की ज्यामुळं माता अत्यंत सुरक्षित रीतीनं या रस्त्यावर. केंद्रातले पंतप्रधान म्हणतात भारत माता की जय. भारत माता म्हणजे ही आपली आई बहीण आहे, तिला भारत माता म्हणलंय है ना. भारत माता की जय. ज्या मातेचा विजय करतो त्याच मातेवर बलात्कार होत आहे. नरेंद्र मोदीला काय सांगा? नाही, आपण एवढ्या मोठ्या माणसाला काय म्हणजे जनतेतून झालेला मोठा आहे, जनता मोठी आहे. या ठिकाणी एकच गोष्ट सांगावीशी वाटते की जे काही आपण प्रशासन करत असाल त्या प्रशासनामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जर अंग कोणतं असेल तर ती आहे महिला. आणि या महिलेला जर आपण आज जगवलं नाही, या महिलेला जर आधार दिला नाही, या महिलेला सुरक्षितता जर मिळाली नाही तर आपलं अर्ध असणारं भारत देशातलं जे शरीर आहे ते पूर्णपणे नासून चाललं. आणि हे नासवणं बंद करण्याची जबाबदारी ही आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी ती उचलली गेली पाहिजे, तरच ते घडू शकतंय. अन्यथा त्याच्याकडे दुर्लक्ष करून एक चेष्टेचा विषय करून किंवा नुसतं भारत माता की जय म्हणून चालणार नाही. भारत माता की जय म्हणून चालणार नाही. 1500 रुपये देऊन लाडकी बहीण म्हणून चालणार नाही. ज्या बहिणीला 1500 रुपये देतात त्याच बहिणीवर बलात्कार होतो. हे बलात्कार थांबला पाहिजे आणि देशामध्ये भारताच्या पंतप्रधानांनी भारत माता की जय म्हणून थांबता कामा नये, तर त्या भारत मातेचं संरक्षण करणं पहिलं कर्तव्य आहे, असा संदेश धाराशिव मधून गवळे गलीमधून हुच्च सरांनी दिलाय. निश्चितच याचा उपयोग, याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये देशाचं आणि राज्याचं सरकार कसं वागतंय आणि स्त्रियांचं संरक्षण कसं करतंय ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.